कोल्हापुरात लागले शरद पवारांचे बॅनरच्या माध्यमातून शिंदे गट आणि अजित पवार गटाला डिवचलं गेलेलं आहे। सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे। बॅनरवर असा उल्लेख करण्यात आलाय। कोल्हापुरात लागलेले शरद पवारांचे बॅनर हे व्हायरल झालेले आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। त्यातही शरद पवार गटाला 10 पैकी तब्बल 8 जागांवर यश मिळवता आले आणि त्यामुळेच राज्यात असलेला शरद पवार यांचा करिश्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे आणि या यशानंतर शरद पवार गटाचा उत्साह देखील वाढल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापुरात हे लागलेलं हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय, ज्यावर शरद पवार यांचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूलाच सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे असा मार्मिक आणि उपरोधिक उल्लेख आहे तो करण्यात आलेला आहे। खरं तर आपण बघितलं, शरद पवार यांची राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होती आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक मोठं यश आहे ते मिळालं आणि अर्थातच या सगळ्या यशामध्ये शरद पवार यांचा देखील मोठा वाटा होता आणि तेच पाहता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसच्या गटानं हा सगळा फलक आहे तो लावल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।